कृष्ण हरि रे कृष्ण हरि रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी बहुत सुकृताच जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी हा विठ्ठल बरवा मी तो हा विठ्ठल बरवा बाप रघुमारी विवर बाप रघुमारी विवर बाप रघुमारी विवर तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा राम कृष्ण हरे रे रे राम कृष्ण हरे रे रे राम कृष्ण हरे रे राम कृष्ण हरे राम कृष्ण
रोप द्वारी त्याचा वेणू गेला गगनावर त्याचा वेणू गेला गगनावर त्याचा वेणू गेला गगनावर त्याचा वेणू गेला त्याचा वेलू गेला गगनावरे त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मनाची मनी गुंपियेला शेला मनाची मनी गुंपियेला शेला बाप रखुमा देवी वरू विठ्ठल अरबेला बाप रखुमा देवी वरू विठ्ठल अरबेला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिताची बहरू
इवलेसे रूप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिताची बहरू कळ्यासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मनाची या मनी गुंफियला सेरा. बाप रखुमा देवीवरू विठ्ठली अर्पिला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिताची भरू कळ्यासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला. ढला 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 ढला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमो जयध्या वेद प्रतिपाद्या जय जय संस्विद्यात्मरूपा. देवा तुची गणेशु सकलार्थिमती प्रकाशु. मणे निवृत्तिदासु अवधारी जोजी. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदनगता टोपी च माला दंडक मंडलुधर. कटांक रक्षकं त्रैगुण्यरहितं त्रैलोक्यपालकं विश्वनायकं भक्तवत्सल गलुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहिमं. समर्थाच्या सेवका वक्रपाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षु कदा दत्त भक्ताभिमानी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो
महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मं तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुरमूर्ति पूजामूलं गुरुरपादं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा। पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा हे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे संतांचिया त्यांचे आज कीर्तन सप्त्याचा तिसरा दिवस आणि सीता माऊली महाराजांना जाऊन 49 वर्ष झाली। त्याच्या आठवणीने आजही 49 वर्षानंतर त्यांचा जागर केला जातो, त्यांच्या नावाचं कौतुक केलं जातं। कारण माणसाने काहीतरी केल्याशिवाय नाव शिल्लक राहत नाही। 49 वर्षानंतर त्याच जोशामध्ये आजही कीर्तन सप्ताह होतो आणि गावाला सुंदर अशा पद्धतीचे एक रोप सीता माऊलीने लावलेलं आहे। आणि म्हणून मी आज मुद्दाम इवलेसे रोप लावी येले द्वारी म्हणून या सराटी गावी रोप लावलं। हे रोप सर्वस्वाचा त्याग करून एका महिला वर्गाच्या माध्यमातून इतकं मोठं काम होणं हे साधं काम नाही। का महिलांमध्ये आमची इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे, या पृथ्वी तलावर आमच्या भगिनीची ताकद कुठंच नाही, कुठंच नाही। कारण 2 घराण्यांची इज्जत पुढे न्यायची आहे, 2 घराणी उज्ज्वल करायचे, माहेरचे सासरचे अनेक पिढ्या पुढे न्यायचे आहेत। आमचं एकच, आमचं काय एकच, आमच्या भगिनींचं 2। म्हणून महिला, स्त्री, बाई किती वेगवेगळ्या नावाने ओरडतात। आणि बघा बाईचं असं वैशिष्ट्य आहे, आपली परंपरा आहे, इतकी सुंदर परंपरा आहे। ज्या बाईमध्ये आई बघितली, ज्या बाईमध्ये आई बघितली ते जिजाऊचे छत्रपती शिवाजी महाराज झाले। आणि ज्या बाईमध्ये बहीण बघितली, ज्या बाईमध्ये बहीण बघितली ते मुक्ताईचे माऊली ज्ञानेश्वर महाराज झाले। आणि ज्या बाईमध्ये पत्नी बघितली, ज्या बाईमध्ये पत्नी बघितली ते सीतेचे प्रभू रामचंद्र झाले। आणि ज्या बाईमध्ये प्रेयसी बघितली ते राधेचे भगवान श्रीकृष्ण झाले। हे वैशिष्ट्यपूर्ण जीवन आमच्या महिलांचं आहे। म्हणून सीता माऊलींचं 49व्या वर्षी सुद्धा सुंदर अशा पद्धतीचं नाव घेतलं जातं। हे साधं काम नाही, काहीतरी करा। जन्माला आलात काहीतरी करून दाखवा।
थोडं नाव लोकांनी घेतलं पाहिजे असं तरी वागावं. कुणी काय केलंच नाही तर करायचं काय, काहीतरी केलं पाहिजे. चमत्कार केल्याशिवाय नमस्कार होत नाही. आता इतके आले, इतके गेले, परंतु आज सीता माऊलीचं नाव का घेतलं जातं? काहीतरी करून दाखवलं, काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण जीवन याच्यामध्ये घेतलेलं आहे. आमच्या ह्या पैलवान आमचे बघा तीर्थसप्त्यामध्ये सगळी खोंड मला बघून आनंद वाटला. काय वाजवणं, काय नाचणं, काय सुंदर. अहो हा भारत देशाचा कणा आहे, कणा. भारत देशाचा आधारस्तंभ आहे. आणि ह्या कण्यावर, ह्याच कड्यावर आपला भारत देश चालणार आहे. कोणाची हिंमत नाही वाकड्या नजरेने बघायची. कारण आपल्या पूर्वजांनी काहीतरी केलं, ज्याचं ज्यांनी काय केलं त्याचं नाव आपल्या लक्षात राहिलं. ज्यांनी काहीच केलं नाही त्याचं गेलं, असंच गेलं. बाळा इकडे जरा, तुझं नाव काय? इकडे. आता गंमत बघा कशी होते. तुझं पूर्ण नाव काय? मकरंजन पाटील. मंथन मकरंजन पाटील. मंथन मकरंजन पाटील. आता मकरंजनच्या वडिलांचं नाव काय? मल्लिकार्जुनच्या वडिलांचं नाव काय? मल्लिकार्जुनच्या वडिलांचं नाव पंडित भीमराव. हे असं का होतं माहितीये का? त्यांच्या आजोबांनी काय केलंच नाही. काहीतरी केलं तर नाव लक्षात राहील ना. माझी तीच परिस्थिती आहे. माझे बी आजोबा पंजोबाचं नाव माहित नाही. अनेकाला विचारतो माझ्या आज्याच्या आज्याचं नाव काय, माहित नाही म्हणजे. काहीतरी केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव, वडिलांचं नाव शहाजीराजे. शहाजीराजेच्या वडिलांचं नाव मालोजीराजे. त्यांच्या वडिलांचं नाव काय केलंच नाही. नाव ठेवायचं, लक्षात ठेवायचं कारणच काय? आज छत्रपती शिवाजी महाराज इतकी वर्ष झाली, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो ना आपण. का बरं म्हणतो? काहीतरी केलंय. त्याच्या आजोबांनी काहीच केलं नाही. नाव ठेवायचं लक्षातच नाही. तुका म्हणे का मरण्याची सारे उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, मरण्याची सारे उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. सारख्या छोट्या गावामध्ये सीता माऊलीने असं काम केलं. 49 वर्षानंतर सुद्धा त्यांचं नाव घेतलं जातं. काहीतरी केलंय, सर्वस्वाचा त्याग केला आणि आयुष्य अजरामर राहिलं. म्हणून सीता माऊलीचं नाव आज जोपर्यंत सूर्य चंद्र पृथ्वी आहे तोपर्यंत राहील. काळजी करायचं करा, म्हणून काहीतरी करावं. प्रत्येकाला एक दिवस मरायचं आहे. अहो एवढ्या 49 वर्षामध्ये गावातली कितीतरी लोक मेली ना, आले आणि गेले, काहीच केलं नाही. मग ह्या माऊलीनं असं काय केलं की सगळ्याच्या लक्षात ठेवावं लागलं. एक दिवस मरायचंय, 100% मरायचंय. मरायचं की नाही मरायचंय सगळ्यांना माहिती, एक दिवस मरायचंय. पण परमेश्वराने, पांडुरंगाने तुमची माझी एक गंमत करून ठेवली. काय केलं माहितीये का? किती मस्त आयडिया केली बघा. ह्या पांडुरंगाचे, परमेश्वराचे तुमच्या माझ्यावर इतकं उपकार आहे की एक गोष्ट मस्त करून ठेवली तुमच्या माझ्यासाठी. कुठली गोष्ट? सगळं काय सांगितलं, सगळं काय केलं, परंतु एक गोष्ट मात्र लपवून ठेवली. आणि ती गोष्ट लपवून ठेवल्यामुळं तुमचं माझं जगणं अतिशय मस्त झालं. काय लपवून ठेवलं? तुम्ही किती तारखेला मरणार हे एवढंच लपवून ठेवलं. किती तारखेला मरणार एवढं मात्र लपवून ठेवलं. उघड केलं असतं तर 22 तारखेला 4 वाजता आम्ही येत आहोत, तयार आहोत असं जर असतं तर किती पाहुणे रावलेले असते जाणार आहे म्हणून, गर्दी झाली असती, किती गोंधळ उडाला असता. आणि समजा कल्पना करा एवढं गुप्त ठेवलंय म्हणून तुला बरं झालं. मग लोक काय म्हणायला लागले मी गुप्त ठेवल्यामुळं? मी रिटायर झालो ना पंगत घालणार, मी आता रिटायर झालो ना वारी करणार, पंढरपूरला जाणार, गॅरंटी काय? नो गॅरंटी. पण तरी सुद्धा काय म्हणतो मनुष्य, मी हे करणार, मी ते करणार, मी असं करणार, तसं करणार. कशामुळं? ती गोष्ट लपून ठेवल्यामुळे. फक्त कल्पना करा, कल्पना
जर प्रत्येक मनुष्य प्राण्याच्या छातीवर शिक्का मारून पाठवलं असतं तर 92, 70, 79, 75, 80 असे शिक्के मारले असते तर आमची भगिनी बाळांतीन झाल्या लोक पळत गेले असती. मुलगा का मुलगी नंतर सांगा हो, पहिला शिक्का कितीचा सांगा म्हणले. किती गदारोळ झाला. सरपंच आमदार खासदार शर्ट काढून फिरले असते शिक्का दाखवत. सगळा गदारोळ झाला असता. एवढं सगळी तारांबळ आपली वाचवली का? तेवढी गोष्ट लपवून ठेवली. फणसाला एक दिवस मरायचं ते 100% सत्य आहे. पण बघा इथं आल्या मला इतका आनंद वाटला. मी त्या मंडपाचं कौतुक करतो, आनंद वाटतो मला. किती छान मंडप केलाय बघा. नुसता मंडप नाही घातला, त्याला पुन्हा ते काहीतरी सोनेरे लावले, त्याला गुलाबी लावलेले आहेत, पुन्हा त्या तिथं खांबाला लावलेलं, इकडं सगळं लावलेलं. किती डिझाईन काढली, सुंदर डिझाईन काढली. काय मंडप बघा. पुन्हा भगवा लावलेला आहे, पुन्हा ते गुलाबी लावलेला आहे, पाणी खाली पुन्हा ते सोनेरी चिटकवलं. किती त्यावर किती छान दिसता मंडप. हा मंडप किती छान दिसतो बघा. पण ह्या मंडपाचं काय? ह्या मंडपाचं काय? हा एक मंडपच आहे ना. मग ह्याला शोभा कशी दिसायची, कशी झालर लावायची? ह्या मंडपाला अध्यात्माची झालर लावा. ह्या मंडपाला धार्मिकतेची झालर लावा. आणि एखादी तरी वारी पंढरीची करा. आणि असं वागा की कमीत कमी थोडे दिवस तरी त्यांचं नाव आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने वागा. जीवन सुखी समृद्ध झाल्याशिवाय राहत नाही. प्रभू रामचंद्र आणि सीता वनवासात असताना दोघं दगडावर बसले. दोघांचे पाय असे लोंबकळत असताना सीताबाईंनी प्रभू रामचंद्राला प्रश्न विचारला. म्हटले प्रभू तुमच्यापेक्षा माझी पावलं किती सुंदर आहेत बघा. प्रभू रामचंद्र म्हणले तुझ्यापेक्षा माझी पावलं सुंदर आहेत. दोघांमध्ये वाद सुरू झाला. लक्ष्मणराव पळत आले. लक्ष्मणाने विचारलं म्हणले दादा बहिणी का भांडता? अरे बघ ना तुझी बहिणी म्हणते माझी पावलं सुंदर, मी म्हणतो माझी पावलं सुंदर. जर नीट बघून सांग कोणाची पावलं सुंदर आहे. लक्ष्मण म्हणते धर्म संकटात सापडला. दादाची पावलं सुंदर म्हणावं तर वहिनीला राग, वहिनीची सुंदर म्हणावं तर दादाला राग. काय करावं असा प्रश्न पडला. 2 मिनिटं लक्ष्मणाने विचार केला आणि सांगितलं म्हणजे दादा खरं सांगू का? हो खरं सांग आणि कारणही सांग. दादा खरं सांगतो, कारण सांगतो. माझ्या वहिनीची पावलं फार सुंदर आहे. कारण ती माझ्या दादांच्या पावलांच्या शेजारी आहेत म्हणून सुंदर आहे, अन्यथा सुंदर. ही सुंदरता या मंडपाला यावी म्हणून अध्यात्माची झालं लावली पाहिजे. जीवन जगणं सोयीस्कर होतंय आणि या जीवनाला आकार मिळण्याचं सामर्थ्य मिळतं. पोलीस खात्यामध्ये 38 वर्ष नोकरी केली. किती? 38 वर्ष. धंदा काय? चोर पकडणे. धंदा काय? चोर पकडणे एवढाच. मग मी रिटायर झालो. मग चोरच पकडायचा धंदा सवय लागली. पडियले वळण इंद्रिया ते म्हणजे इंद्रियाला वळणच पडलं. म्हणजे चोरच पकडायचा. फक्त एकच काम करायचा. आता चोर पंढरीचा पकडायचा. काय करायचं? चोर पंढरीचाच पकडायचा. आणि चोर पकडत गेलो. आणि गंमत अशी झाली 1997 साली माझी देहू पोलीस स्टेशनला बदली झाली. कुठं? देहू पोलीस स्टेशन. संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी कुठला वशिला नाही, पाकिट नाही, भानगड नाही, का नाही. अचानक बदली झाली तर म्हणलं योग चांगला आहे. 100% म्हणलं माझ्या जीवनाचं सार्थक होईल. मी संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या गाभाऱ्यात गेलो आणि मी सांगितलं की देवा संतांच्या चरणी नतमस्तक होऊन बोललो की माझ्या जीवनाचं सार्थकता देहू गावात होणार आहे. आणि संकल्प सोडला. कधीच खोटं बोलणार नाही, कुठलं व्यसन करणार नाही, कुणाचा रुपया खाणार नाही, कुणाला खाऊ देणार नाही, असा संकल्प सोडून टाकला. पोलीस आहे शक्य आहे का सांगा? संकल्प सोडला. आणि त्यामुळं काय झालं? ठरवलं. तिथं गेल्यानंतर पहिल्यांदा म्हटलं कुठल्या कुठल्या गावात भजन आहे बघाव. कुठल्या गावात भजन, यादी काढायला सुरुवात केली. आणि मला सांगितलंय का गावामध्ये असते, या ठिकाणी भजन असते, गुरुवारी इकडं असते, सोमवारी तिकडं असते, शनिवारी तिथं असते, सगळं माहिती काढली. आणि बरोबर बुधवारी खालुंबरे गावामध्ये भजन होतं. नाईट राऊंडला गाडी काढायची, दिव्याची गाडी काढायची, वाव वाव वाजवत जायचं आणि भजनाला जाऊन थांबायचं असं सुरू केलं. आणि पहिल्याच दिवशी खालुंबऱ्याला गेलो, रात्रीचे 2 वाजले होते. गाडी लावली, गाडीच्या खाली उतरलो. गाडीच्या खाली उतरल्या भजनातले पिठी पकावलेले पिठीन पकावून पळायला लागले.
अहो म्हटलं थांबा 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 म्हटलं. नाही नाही साहेब म्हटलं उद्यापासून 12ला संपवतो, काळजी करू नका. आता 2 वाजलेत, उद्यापासून 12ला संपवतो, काळजी करू नका. अहो तसं काय नाही म्हटलं, तुम्ही थांबा जरा थांबा, मला अभंग म्हणायचा आहे म्हणलं. काय म्हणलो, जर अभंग म्हणायचा थांबा असं म्हणलं. तो काय म्हणतो माहिती आहे का, असंच करून फसवतात. विश्वास ठेवायला तयार नाही, असंच करून फसवता. अहो नाही म्हटलं, खरंच मला अभंग म्हणायचा आहे. नाही नाही म्हटलं साहेब उद्या 12ला संपवतो. मी पटकन वाकडून माळ काढली. माळ काढून अशी बाहेर काढून दाखवली, बघा मी अभंग म्हणणार आहे. मग एक जण त्यातला म्हणणार, चला आपल्याच जातीचं दिसतंय. आपल्या जातीचं म्हणलं तर डबकत आले, बसले, वाजवा म्हणलं आणि अभंगाला सुरुवात केली. कुठला अभंग म्हणला माहिती का, होईन भिकारी 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 हीच माझी उपासना लागो संतांची चरण. तुका म्हणे देवा देवा हीच माझी भोळी सेवा. होईन भिकारी पंढरीचा वारकरी. तेव्हापासून स्टॉप नाही. मग ठरवलं की जीवनाचं सार्थक ह्याच्यातच आहे, ह्याच्याशिवाय पर्याय नाही. एक पंढरीची वारी जीवनाला आकार देऊन जाते. एक पंढरीची वारी आयुष्यात या, एक तर वारी करा, नाही 84 लक्ष युनीच्या माध्यमातून या जन्म वाया गेला असं समजा. एक वारी जीवनाला आकार दिल्याशिवाय राहणार नाही, जीवन सुखी समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. मला सांगा, या संप्रदायामध्ये जीवन सुखी समृद्ध करण्यासाठी पर्याय आहे का? मला सांगा. ठीक आहे, मनुष्य प्राण्याला जगायला 100 वर्ष आयुष्याचं वरदान दिले. किती वर्ष जगायला पाहिजे मनुष्य? 100 वर्ष. 100 वर्ष असं जगायचं की जीवनाचं सार्थक झालं पाहिजे. मग सगळे 100 वर्ष जगले का? संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराजांचं आयुष्य फक्त 43 वर्ष. तुकाराम महाराज फक्त 43 वर्ष जगले. छत्रपती शिवाजी महाराज फक्त 50 वर्ष जगले. सावतामाळी संत सावतामाळी फक्त 45 वर्ष जगले. साने गुरुजी 50 वर्ष जगले. आणि नामदेव महाराज 79 वर्ष जगले. स्वामी विवेकानंद 39 वर्ष जगले. सगळ्यात उंच झेंडा लावला माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी. आयुष्य किती? 22. सगळ्या जगाची माऊली होऊन दाखवलं. किती? 22 वर्ष. या 22 वर्षाच्या चिमुरड्यांनी 7 समुद्रा पलीकडच्या लोकांना वेड लावलं. आज आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूरला जाणारे परदेशी नागरिक वारीमध्ये सामील होतात.
म्हणून त्यांच्या चरणी नतमस्तक होणं आपलं काम आहे. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाला, करुणा करा दयाला, करुणा करा दयाला, तुमचा अनुग्रह लागतो, तुमचा मला सांगा, इथं 100 वर्ष जगण्याचा विषय येतो का? एवढं कमी वर्ष आयुष्य जगून सुद्धा अजरामर झाले. जोपर्यंत सूर्य चंद्र पृथ्वी आहे तोपर्यंत काळजी करायचं कारण ठेवलं नाही. इतकं मस्त जीवन जगले. 22, 39, 45, 50 काय आयुष्य झालं. आता ह्या मुलांचं वय किती आहे? खेळायचं, खायचं, बागडायचं, शाळेत जाते, शाळेत येत जातात, संप्रदाय शिकतात. आणि ह्या सर्व खोंडांना खरोखर माझा सलाम आहे. पोलीस खात्याचा सॅल्यूट आहे. सुंदर अशा पद्धतीने हेच खरं माणसाचं जीवन आहे. आमचे पांचाळ महाराज आज चोपदार झाले. हा आनंद जो आहे हा साधा काम नाही. चोपदार म्हणल्यानंतर काय माहिती आहे? कीर्तनकाराचं शिकाळ त्यांच्या हातात असतं. एवढं सुंदर काम ते करतात. हे पंचाळ महाराजांचं खरंच कौतुक आहे की ह्या त्यांना वाटलं की आपलं चोपदार जीवनाचं सार्थक आहे. याच्यामध्ये जीवनाचं सार्थक आहे. म्हणून तर अध्यात्माला अनन्य साधारण अशा पद्धतीचं महत्व आहे. मग मला सांगा, गावात पोलीस कधी येतात? पोलीस गावात का ते लफडं झालं पाहिजे, चोरी झाली पाहिजे, मारामारी झाली पाहिजे, हुंडाबळी झालं पाहिजे, काय ते लफडं झालं पाहिजे. लफडं झाल्याशी पोलीस गावात येते. समजा पोलीस गावात आलात, लगेच प्रत्येकाच्या मनामध्ये संशय होतो, ही पिढा कशाला आली. संशय काहीतरी झालं असणार. पण आज काही लफडा गावात नाही, पण पोलीस गावात आहे. काही लफडं नाही, पोलीस गावात आहे. परंतु सुद्धा गावात नुसता नव्हे, कुठंपर्यंत आलात, कुठंपर्यंत आलात असं पोलिसाला विचारता का? कुठंपर्यंत आलात? कुणी वाट बघत नाही. ज्याची वाट बघू नये, पोलिसाची कुणी वाट बघत नाही. आला तर काय, गेला तर काय, आला तर लफडी घेऊनच येते. त्यापेक्षा ज्याची वाट बघू नये त्याची वाट बघायला लावणं म्हणजेच अध्यात्म. त्यालाच अध्यात्म. एवढं जरी समजलं तर जीवनाचं सार्थक झालं. म्हणून गावामध्ये कुणीतरी सुरुवात केली पाहिजे. एखादं रोप लावलं ना, ते रोप जोपासण्याचं काम बाकीच्या लोकांनी करायचं आहे. हे एक रोप लावला की त्याचा मोगरा कधी फुलेल सांगता येत नाही. म्हणून महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात, केवले से रोप लाविले द्वारी, केवले से रोप लाविले द्वारी,
लावी येले द्वारी, त्याचा वेल गेला गगनावर. मी खरोखर रेवण पाटलांचं कौतुक करतो, त्यांचे आभार मानतो की एका पोलिसाला कीर्तनाला बोलवलं दुसऱ्यांदा. या गावात माझं दुसरं कीर्तन. कारण गादी चालवणार कोणीतरी पाहिजे. पुढे आल्यानंतर अन्नदान करणं, लोकांना ज्ञान देणं, सप्ताह चालू ठेवणं, ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी सुद्धा धाडस लागतं. हे साधं धाडस नाहीये. म्हणून लोकांना एकत्र करणं, एवढ्या छोट्याशा गावामध्ये आता सुंदर अशा पद्धतीचा सप्ताह उभा करणं. आत्ताच मी ऐकलं की गेल्या आठवड्यात एक सप्ताह झाला. असं गावामध्ये 2 वेळा सप्ताह झाले तर अजून चांगली गोष्ट आहे. कारण प्रत्येकाला वाटतं की एक दिवस आपल्याला जायचंय, अशी तोपर्यंत काहीतरी करून जा. पण संप्रदायाचे एक वैशिष्ट्य, आपल्या वारकरी संप्रदायाचे एक वैशिष्ट्य आहे की कुठेही गेल्यानंतर पांडुरंगाच्या मंदिरात जा, गणपतीच्या मंदिरात जा, वारकऱ्याचा एक दंडक आहे, चांगल्या पद्धतीची पद्धत आहे, परंपरा आहे. काय, कुठल्याही देवाला गेल्यानंतर देवाला काहीही मागायचं नाही, काही मागायचं नाही. जायचं, काही न मागता परत यायचं. न मागता जर तुम्ही दर्शन घेतलं, नतमस्तक झाला, तर तुम्हाला इतकं मिळेल की ठेवायला जागा पुरायची नाही. पण काही लोक मागतातच की देवा 200 टन ऊस झाला, 300 टन होईल. देवा 2च खोल्याचं घर आहे, 5 खोल्याचा बंगला. आणि जाताना एवढी विनंती करून मग काय करतो, देवाला हुडकून 1 रुपया काढतो. हुडकून 1 रुपया काढून पुन्हा बघतं, नाही 2चा नाही 1चाच आहे. त्या 1 रुपयामध्ये त्याला 100 टन ऊस वाढून पाहिजे, 5 खोल्याचा बंगला पाहिजे. ते सिमेंट किती, वाळू किती, मजुरी किती, त्याचं बिल किती, काय घेणं देणं नाही. 1 रुपया टाकायचं, नको ते मागायचं. म्हणून देवाची या द्वारी विसावा घेता क्षणभरी, झाले मम मन विचारी येथे बनविली पायरी. देवा तुझा भावा गळा, मर्त्य मानवा तो न कळावा. ऐसे असे ज्याची करणी न कळे मानवा या जीवनी. हा कैकता सत्वरी चरणी बसण्या निरंतरी. आलो धावत तत मंदिरी, सोडो निभार हा तुझवरी. संपूर्ण देवा भार तुझ्यावर सोडलेला आहे. मारायचं ढकलायचं पाडा तुझ्या हातात आहे. एवढं नतमस्तक जरी झालात तर जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहत. बघा, मोठमोठे गुन्हेगार, मर्डर करणारे, दरोडे घालणारे, नको ते गुन्हे करणारी लोक देवाच्या ज्यांनी नतमस्तक झाली, जीवनाचं सार्थक करून घेतलं. वाल्या कोळी, वाल्या कोळीने सगळ्या किती वाट लावली लोकांची. 7 रांजणं गच्च भरून पाप केलं. नारदासारखा एकच गुरु भेटला, जीवनाचं सार्थक झालं. म्हणून त्याच्यावर शेवटी आहे. अहो, हरिनामाशिवाय दुसरा पर्याय त्या पृथ्वी तलावर नाही. हरिनाम आहे तरच आहे. म्हणून हरिनामाची गोड शर्करा अखंड चाटावी. शतकोटी काय म्हणते, हरिनामाची गोड शर्करा अखंड चाटावी. घेऊन अनुभव सकल जगाला मुठमुठ वाटावी. खाऊन साखर वाल्या कोळी पुष्ट किती झाला. जन्मांतरीची पापे जळाली, डंका गाजविला. कोडी नाम हे घालवून तो वाल्मिक ऋषी बनला. शतकोटीचे गीत गातसे गाई रामलीला. षडविकार षडशत्रु जिंकुनी कुबुद्धी लोटावी. घेऊन अनुभव सकल जगाला मुठमुठ वाटावी. हरिनामाची गोड शर्करा अखंड चाटावी. चाटत राहा, चाटत राहा, चाटत राहा, चाटत राहा. जोपर्यंत इथं सगळं धडधड चालू आहे ना, तोपर्यंत चाटत राहा, चाटत राहा. चाटल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून देवाला काहीच मागायचं नाही, मागायचंच नाही. पांडुरंगाने तुकाराम महाराजांना विचारलं, म्हणजे काहीतरी मागा. महाराज म्हटले, देवा छत्रपती शिवाजी महाराजांनी मला सोन्याच्या एवढ्या मोहरा दिल्या, मला त्या सगळ्या मृतिके समान वाटल्या, माती समान वाटल्या, मला नको काय. नाही नाही म्हणजे मी तुला द्यायला आलोय, काहीतरी मागावं लागेल. तुकाराम महाराजांना आग्रह धरला, काहीतरी मागा. म्हणले ठीक आहे, फारच आग्रह धरला तर मी मागतो म्हणले. तुकाराम महाराजांनी मागितलं बरं का. असं काय मागितलं, जोपर्यंत सूर्य चंद्र पृथ्वी आहे तोपर्यंत पुरून उरेल असं मागितलं. पांडुरंगाने सांगितलं, तुकारामा असं काही माग, असं काही माग, अशा अनेक पिढ्या असं टिकून राहिल्या पाहिजे असं माग. ठीक आहे म्हणते महाराज, मी मागतो, पण मला जे द्याल ते दान स्वरूपात द्या. मला दान स्वरूपात पाहिजे, परत मागून घ्यायचं नाही. आता मला इथं कीर्तन संपलं, नारळ देतील. संयोजक मला नारळ दिल्यानंतर पुन्हा स्टँडवर भेटले मला सोलापूरला, म्हणतील का थोडा नारळ द्या मला, परत म्हणता येत नाही. तसं मला तुकाराम महाराज म्हणले, मला द्या
पण दान स्वरूपात. काय मागितलं दान स्वरूपात? हेची हेची दान देगा देवा हेची दान हेची दान देगा देवा काहीतरी चांगलं मागा. मागितलं काय? हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी हीच माझी सवय. काय मागू? पण नामदेव महाराजांना विचारलं पांडुरंगाने, नामा काहीतरी माग, काहीतरी माग ना. नामदेव महाराज गप बसू नये का? ते काय म्हटले माहितीये का? देवा वाटच बघत होतो कधी बोलताय, वाटच बघत होतो कधी तुम्ही बोलता. आता बरं झालं वेळ आली, आता मागतोच असं माग. हे तुकाराम महाराजांनी काही विचित्र मागितलेलं आहे. तू असं माग, असं माग. पिढ्यान पिढ्यान हवं मनुष्य जन्म पृथ्वीवर असे तोपर्यंत जीवसृष्टी असे तोपर्यंत पूर्ण उरावं असं माग. हो म्हटले देवा, असंच मागणार आहे, असंच मागणार माग. मग नामदेव महाराजांनी पांडुरंगाला सांगितलं, म्हणले देवा आता माझं मागणी करून टाकतो, तेवढं मग तुम्ही द्यायला पाहिजे मला. म्हणजे माग. देवा म्हणजे आळंदीहून पंढरपूरला जाणारे माझे वारकरी, देहूरून पंढरपूरला जाणारे माझे वारकरी तुझ्या दर्शनाची आस घेऊन निघालेले असतात. त्यांच्या पायाला असे गोळे येतात, त्यांच्या पायावर अशी बोट बोट धूळ बसलेली असते. केवळ तुझ्या दर्शनासाठी लोक पायी पायी येतात आणि तुझ्या दर्शनाची आस घेऊन येतात की देवा माझी विनंती एवढीच आहे, हे जे वारकरी पायी पायी येतात तुझ्या दर्शनाची आस घेऊन, यांच्या पायाच्या पावलावर पडलेली जी धूळ आहे ही धूळ पहिल्यांदा माझ्या मस्तकावर पडली पाहिजे, म्हणून मला तुझ्या पायरीचा दगड कर.
काय कर, या सर्व वारकऱ्यांच्या पायावरची धूळ पहिल्यांदा माझ्या मस्तकावर पडली पाहिजे, मग तुझं दर्शन व्हायला पाहिजे, तरच माझ्या जीवनाचं सार्थक. काय मागितलं मागून बघ, तुझ्या पायरीचा दगड काय. महाराष्ट्रामध्ये 3 दगड प्रसिद्ध आहेत, लक्षात ठेवा. ही दगड कोणीच विसरू शकत नाही, इतिहास फार मोठा आहे. 3 दगड. पहिला दगड नामदेव पायरी, दुसरा दगड चोखा मेळ्यांचा, आणि तिसरा दगड रायगडावर हिरोजी इंदुलकरांचा. हिरोजी इंदुलकरांचा दगड आहे पायरीवर. छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलं, म्हणले एवढा मोठा रायगडचा किल्ला जबरदस्त बांधला, सगळं काय मोठमोठी बाजारपेठ बांधली, हत्तीवाळा तलाव बांधला, सगळं काय बांधलं, आणि त्यामध्ये संपत्ती सुद्धा घातली. आता तुला मी इतकं देणार आहे, इतकं देणार आहे, फक्त मागून बघ. हिरोजी इंदुलकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना एकच मागितलं. असा हात बांधून पाठीमागं असा दगड होता, तो दगड घेतला की म्हणले, महाराज मला सर्वस्व काय मिळेल, फक्त हा दगड या रायगडाच्या पायरीवर लावा. सदैव सेवेसी सत्वर हिरोजी इंदुलकर. असा हा दगड तिथं मला लावायचा, बाकीचं मला काहीही नको. ही 3 दगड महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत, लक्षात ठेवा. आणि ह्या दगडामुळे प्रेरणा आपल्याला मिळते. म्हणून नामदेव महाराजांनी सांगितलं की मला त्यांच्या वारकऱ्यांच्या पायावरची धूळ पहिल्यांदा मस्तकावर लागली पाहिजे, म्हणून पायरीचा दगड कर. नाम म्हणे आम्ही पायरीचे वरी संत हिरे पाय देती, वरी संत हिरे पाय देती. नाम म्हणे पायरीचे पाय देती, वरी संत हिरे पाय देती. पांडुरंगाने विचारलं, म्हणजे असं काय मागणं झालं काय, पायरीचा दगड कर. तसं नाही म्हणले, असं काय मिळणार आहे, असं मोठं काहीतरी मग मोठं. नामदेव महाराज म्हणले, देवा हे सगळ्यात मोठं हेच आहे. मग हट्ट धरला. काय म्हणले पांडुरंगाला, टाहो फोडून आणि आळवणी केली. काय म्हणले माहितीये का, तुझ्या राऊळाच्या पायरीचा दास, तुझ्या राऊळाच्या पायरीचा दास, तुझ्या राहुळाच्या पायरीचा दास, तुझ्या राहुळाच्या पायरीचा पांडुरंगा नको मज देऊ कळसाचा मान, कळस होऊन गर्वाने फुकीन त्यामुळे जीवन जाईल वाया, नको मज देऊ कळसाचा मान. नामा म्हणे देवा तारिलो पतित, नामा म्हणे देवा तारिलो पतित, जयाची या धूळ माझ्या माथा, नको मज देऊ कळसाचा मान. हीच माझी आस पांडुरंगा. काय मागून मागून मागतात संतांचं.
आजकाल काय आमचे वारकरी सुद्धा विचित्र वागायला लागलेत. मला भयंकर राग येतो. बंडी शेगावला माझं कीर्तन होतं, ज्यावेळेस वारी चालू होती, वारीला 4-5 लाख लोक जमले होते. वारीमध्ये लोक बोलवायची गरज नाही, फक्त बसायचं आणि तोंड फिरवायचं, त्याच्या पलीकडे काय. 4-5 लाख लोक. मला पोलीस सरकारी गाडी, वारीमध्ये बघितलं असेल मला, सरकारी गाडी, त्या पोलिसांचे कटआउट, सरकारी पकवाज, सरकारी पेटी, सरकारी टाळ, गाणारे सगळे पोलीस, कीर्तनकार पोलीस, असा मेळा होता आमचा. आणि कीर्तन सुरू झालं. 1.5 तासाने कीर्तन संपल्यानंतर 4 लाख लोकांच्या मध्ये कोपऱ्यात बसलेला एक मनुष्य उठला. बरमुडा घातलेला, गोरापान, तर्रापान, रेबनचा गॉगल टाकून असा आला, पळत पळतच आला. मी म्हणलं हा माझ्याकडे पळत येतो. जवळ जवळ आला, माझ्या लक्षात आलं की हा नक्की भारत देशाचा नाही, परदेशाचा. एकदम तर्रापान, गोरापान, असा जवळ आला आणि उभा राहिला आणि मला असं खालून वर बघितलं. मला विचारलं, हु आर यू? मी त्याला म्हणलं, आय एम पोलिसमॅन. मग मी त्याला म्हटलं, हु आर यू? तो म्हणला, आय एम सिटीजन ऑफ जर्मनी. मी जर्मन देशाचा नागरिक आहे. मी त्याला म्हटलं, व्हॉट डू वॉन्ट? तो म्हणला, मिस्टर पोलिसमॅन, आय एम कम इन फर्स्ट टाइम इन इंडिया. तो काय म्हणतोय, आय एम फर्स्ट टाइम कमिंग इन इंडिया, बट व्हाय दिस क्राउड? एवढी गर्दी जमायचं कारण काय? व्हाय दिस क्राउड? मी त्याला स्पष्टपणे सांगितलं, मिस्टर फॉरेनर, डोंट वरी, दिस इज वारी. त्याला मी सांगून टाकलं, दिस इज वारी. वारीला इंग्लिश मध्ये शब्दच नाही घेऊ, वारीला दुसरा शब्दच नाही. वारीला कुठल्याही भाषेत वारीच आहे. मग तो तोंड बघायला लागला, वारी, व्हॉट इज द मिनिंग ऑफ वारी? तो म्हटलं, मिस्टर पोलिसमॅन, मिस्टर फॉरेनर, डोंट वरी, वारी मीन्स वॉक 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 रीच पंढरपूर. वारी मीन्स वॉक 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 रीच पंढरपूर. असं म्हणल्या म्हणल्या इतकी जबरदस्त उडी मारली. म्हणला, वंडरफुल. काय म्हणला? वंडरफुल. असं वंडरफुल म्हणल्या म्हणल्या आमच्या विणेकरी पळतच आला. हे म्हणला, येड्या, वंडरफुल नाही, पंढरपूर. त्याला पंढरपूर करायला वंडरफुल कळेल. तो काय म्हणतो माहिती, हे लोक किती हुशार असतात बघा, किती चाणाक्ष असतात, किती हुशार असतात, त्याचं कौतुक करावं असं वाटतं. तो मला काय म्हणतो माहिती का, मिस्टर पोलिसमॅन, माय सेकंड क्वेश्चन अँड लास्ट क्वेश्चन. मला, व्हॉट इज युअर क्वेश्चन? डोंट वरी, टॉक टू मी. तर तो काय म्हणतो माहिती का, विच पीपल्स आर वॉकिंग वारी. किती बारीक लक्ष असतं बघा, कौतुक काय. तो काय म्हणतो, विच पीपल्स आर वॉकिंग वारी, टेक इन व्हाईट क्रीम, रबिंग रबिंग स्ट्रोक. असं म्हणलं, माझ्या लक्षात आलं. तो क्लिअर कट सांगतो, विच पीपल्स आर वॉकिंग वारी, टेक इन व्हाईट क्रीम, रबिंग अँड स्ट्रोक. मी म्हणलं, आता 7 समुद्रापलीकडे आमची बेइज्जत करायला लागला. आमच्या वारकऱ्याच्या गाड्यामध्ये टाळ आहे, पकवाज आहे, विणा आहेत, चाललंय. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली परदेशी नागरिक आले, तिथं CCTVचे कॅमेरे लागले आहेत, टीव्हीचे चॅनल आहेत, इथं चाललंच आहे. जे कोंबडी खात नाही, कुत्रं खात नाही, डुक्कर खात नाही, कुत्रं खात नाही, गाढव खात नाही, असं खात नाही. वारकऱ्यांना सांगून मी त्या सगळ्या लोकांना सांगितलं. मग म्हणलं, आमची इज्जत बाहेर नको घालवायला, आमची इज्जत तगडी झाली पाहिजे, आम्ही काय बी खाल्लं तरी चालतंय, पण इज्जत आमची गेली पाहिजे. म्हणून मी त्या परदेशी नागरिकाला म्हणलो, मिस्टर फॉरेनर, डोंट वरी, दिस इज वॉकिंग टॉनिक. मी कशाला माझी इज्जत घालून घेऊ? मी त्याला म्हणलं, दिस इज वॉकिंग टॉनिक. असं म्हणण्या म्हणतो, वाव, अरे वाव, नो डोंट इट म्हटलं, तू खाऊ नको. त्याच्या लक्षात आलं काहीतरी वाईट. आमच्या वारकऱ्यांना कळेल, वारकऱ्यांना कळेल मी काय खातो, काय काय पितो.
याचं भान कुठेतरी ठेवलं पाहिजे. बघा 150 किलो वजनाचा पैलवान आहे, 150 किलो वजन, हिंद केसरी पैलवान आहे, असे रट्टे, मोठा तगडा आहे, वजन किती 150 किलो. 150 किलो वजनाचा पैलवान उभा आहे. या 150 किलो वजनाच्या पैलवानाच्या दिशेने जर 40 ग्रॅम वजनाचा विंचू आला तर विंचवाचं वजन किती 40-50 ग्रॅम. तो विंचू आला तर म्हणेल का या पट्ट्या, तो म्हणून पळा ह्याच्या नादी नको लागायला. ते 150 किलो वजनाचा मनुष्य तेवढं बघून पळतंय. आणि त्या विंचवाला वरच्या पालीने बघितलं की पाल झर्रकन खाली येते. ज्या नांगीला तुम्ही मी घाबरतो ती नांगी ती पाल तोंडात धरती, 2 वेळा आपटती आणि त्या विंचवाला गिळून टाकते. म्हणजे विंचू किती विषारी, विंचूपेक्षा पाल किती विषारी. ह्या पालीला कोंबडीला कसं दिसतं कळत नाही. तू कोंबडी झर्रकर पळत येते आणि विंचू गिळलेल्या पालीला येऊन असे 2 टोचे मारते. विंचू आणि पाल एकदम ती कोंबडी खाऊन टाकते. मग विंचू किती विषारी, विंचू गिळणारी पाल किती विषारी, आणि विंचू आणि पाल गिळणारी कोंबडी किती विषारी, आणि कोंबडीचं तंगड चगळणारा किती विषारी. खरंय खरंय. अरे आपण काय खातो याचं काय भान आहे का, आपण काय पितो याचं भान आहे का. काहीतरी कुठेतरी मर्यादा ठेवावी. वारकरी संप्रदाय आपला सुंदर अशा पद्धतीचं जीवन जगण्याचं सामर्थ्य आपल्याला मिळालं. काय खावं काय प्यावं एवढं जरी कळलं तर जीवन सुखी समृद्ध झाल्याशिवाय राहत नाही. एक दिवस मारायचा आहे हो, मरायचे त्रिकालाबाद दिसतात ते पण नीट मरा ना, चांगलं मरा. मरताना सुद्धा मस्त शाननी मेलं पाहिजे, बघता बघता मेलं पाहिजे, 6-6 महिने खाटर पडून नाही. म्हणून पांडुरंगाला आम्ही एकच विनंती करतो की देवा पटकन कुणाला त्रास नको. एवढीच मागणी करायची आता आयुष्याच्या संध्याकाळी की देवा मला काही नको. तुकाराम महाराजांनी स्वतः पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक करून सांगितलं की देवा माझी अवकात काय, माझी लायकी काय सांगून टाकलं. रावळामध्ये जाऊन पांडुरंगाला टाहो फोडून सांगितलं तुकाराम महाराजांनी. काय सांगितलं, प्रामाणिकपणे सांगून टाकलं की माझी अवकात काय. काय म्हणले माहितीये, पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा, मी पतंग तुझ्या हाती धागा, मी पतंग तुझ्या हाती धागा, पतंग तुझ्या हाती धागा, मी पतंग तुझ्या हाती धागा, मी पतंग तुझ्या हाती धागा. सुटलावर 6 शास्त्रांचा आधार त्याला, तू का म्हणे झालो पतंगा, धागा आवरा पांडुरंगा. काय म्हणतात तुकाराम महाराज, प्रामाणिकपणे सांगून टाकतात की देवा मी तुझ्या हाती धागा, तू का म्हणे झालो पतंगा, धागा आवरा पांडुरंगा. असं म्हणायला किती वेळ लागला, फक्त एवढं असलं तरी माणसाला अजून वाटतं की अजून 50 वर्ष काळजी नाही, मी हे करणार मी ते करणार. कशाची गॅरंटी. म्हणून आपण जोपर्यंत तगडे आहोत तोपर्यंत अध्यात्माची कात धरून लोकांच्या साठी जगण्याचा प्रयत्न करा. एवढं जरी केलं जीवन सुखी समृद्ध झाल्याशिवाय राहत नाही. नाहीतर काय, ह्याचा बांधमार त्याचा बांधमार, ह्याची वाट लाव ह्याची वाट लाव, ह्याला सोडतच नाही. बघा
मग मला पोलीस स्टेशन एक मनुष्य आला तक्रार द्यायला. मी म्हणलं बाबा तुम्हाला 6 महिन्यापासून बघतो, तुमची नक्की अडचण तरी काय सांगा. तो म्हणला की साहेब काय सांगू, म्हणले माझा बांध मारला, माझा बांध मारला. किती मारलाय हा काढला नकाशा. हे बघा माझं कुणीच दखल घेत नाही. बांध असा येऊन असा जाऊन असा जाऊन असा जाऊन असा आला. असा असतो का बांध? म्हणून कुणी मारलाय? आमच्या गावात एका माणसाने ते नाव पत्ता दे. पटकन एक पोलीस पाठवला गाडीवर. त्याला म्हटलं घेऊन ये. तर तो बांध मारणारा मनुष्य आला तर आला कसं माहिती का, शर्टाची 3 बटणं उघडी, तुळशीची माळ बाहेर, कानाला गंध, इकडं गंध इकडं गंध. म्हणलं हे तर आमच्या जातीचे दिसते. त्याला म्हटलं बसा. म्हटलं काय करता, भजन वगैरे करता का? हो रोज भजन, रोज हरिपाठ असतो, पाठक काकडा असतो, भजनाला रोज जातो. बर वारी बिरी करता का? नाही. हो एक वारी सोडत नाही. बर तुमच्याकडे संपत्ती आहे किती? म्हटलं पोटापुरती आहे. म्हटलं तुमची संपत्ती किती आहे मला माहिती आहे. म्हणलं किती आहे तुम्हाला कसं का माहिती? आज सगळा अभ्यास करून बसलो. म्हणलं तुमची संपत्ती किती आहे सांगू का आत्ता? म्हणलं सांगा बरं. हो म्हटलं तुमची माझी संपत्ती 6/3. किती? 6 ह्याच्या पलीकडे आहे का? हो म्हणलं ते आहेच की. म्हणले मग 6/3 असताना बांध असा का केला? 7/3च पाहिजे ना, मग बांध असा का केला? एवढं कळतं का तुला? माळ घातली, गंध लावला, अभंग म्हणतो, भजन म्हणतो, वारीला जातो, मग कसं काय? शुद्ध आहे तुझी भावना, शुद्ध आहे तुझी भावना, देव आहे कोठे सांगना. शुद्ध आहे तुझी भावना, देव आहे कोठे सांगना. हो शुद्ध आहे तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. शुद्ध आहे तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. केसरी गंध कस्तुरी तिलक, केसरी गंध कस्तुरी तिलक, भजन करीतो रात्रंदिवस. शुद्ध आहे तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. शुद्ध आहे तुझी भावना, देव कोठे आहे अहो माणसाची सेवा करायची जर ठरलं ना, सेवा करू शकता. माळ घालायची, अभंग म्हणायचं, भजन करायचं, दुसऱ्याच्या माळा, दुसऱ्याच्या बांधा मारायच्या, ह्याची चाडी त्याला लाव, त्याची चाडी ह्याला लाव, ह्याला अध्यात्म म्हणत नाही. बघा आम्ही जाता जाता सुद्धा मजा करतो आणि मस्त सेवा करतो. मी कुठे कीर्तनाला चाललो ना एसटीने, लांब गावी एसटीने जात असतो, जवळ असेल तरच गाडी काढतो. मी एसटीमध्ये बसतो, पहिलं माझं काम काय, शेजाऱ्याची ओळख करून घ्यायची. तिकीट एकदा काढून झालं की ओळख पटकन करून घ्यायची. तिकीट काढून खिशात तिकीट ठेवलं की ओळख. मी आता गंमत नांदेडला चाललो होतो. नांदेडला चाललो असताना शेजारी आता ओळख करणार, तेवढ्या शेजारचा म्हणला साहेब नमस्कार. मी जरा इन बिन करून गॉगल लावून बसलो होतो मस्त. तो म्हणला साहेब कुठं असता आपण? शेजारचा म्हणला. मी बोलणार तेवढं तोच बोलला. म्हणले पटकन कार्ड काढलं, असा फोटो होता आणि त्याला सांगितलं माझं कार्ड. अरे महाराज आहे का तुम्ही? महाराज आहे. महाराज आहे. वा वा छान मस्त, आमचं नशीब चांगलं. म्हणले महाराज शेजारी बसले. म्हणलं हो तुम्ही काय करता? तो म्हणला महाराज खरं सांगायला हरकत नाही, तुम्ही महाराज आहे? सत्य बोललं पाहिजे. म्हणले हो. माझा बघा गर्दीत धंदा असतो, माझा धंदा फक्त गर्दीत असतो.
म्हणलं गर्दीत असतो म्हणजे तुम्ही महाराज आहे तुम्ही काय म्हणलं तुम्हाला कळलं पाहिजे की गर्दीत काय धंदा असतो. मी म्हणलं का पाकिट बिकीट मारतो काय म्हणजे आता कसं बळत म्हणलं. अरे वा वा पाकिट मारायचा धंदा आहे का. मी त्याला म्हणलं जरा देवाची पूजा करत जा. वारकरी असतात माळकरी असतात टाळकरी असतात नोकरदार असतात बाजार व्यापारी असतात त्याची पाकिटं मारतो जरा कष्टाची कामं कर की. हो म्हणला महाराज याच्या एवढं कष्ट म्हणजे पृथ्वी तलावर नाही. सापडलं तर मेलो की म्हणला. घाम फुटतो मला कष्टाचा आहे प्रत्येक पैसा घामाचा आहे. हे पाकिट मारणं म्हणजे साधं काम नाही म्हणले. मला शिकवा लागला. जर कष्टाने कर जा जर देवाचं नामस्मरण वगैरे करत जा म्हणले महाराज काय सांगू म्हणले आमच्या गल्लीचं स्वामी समर्थांचं मंदिर रोज दर्शन घेतल्याशिवाय बाहेर जात नाही. मी दर्शन घेऊनच बाहेर जातो. मी दर्शन घेतल्या घेता स्वामीच मला म्हणतात भिवू नकोस. वा चांगला सरावलेला आहे. म्हणजे महाराज तुमची माझी ओळख झाली जरा तुमच्यावर सेल्फी काढू का. सेल्फी म्हणलं काय सेल्फी काढून पुढच्या स्टॉपला गेल्या जरा चहा पिऊ म्हणलं. चहा पिऊ म्हणलं तुझा चहा मी पित नाही मी तुला पाहतो. तुझ्या पैशाचा चहा मला नको आहे तर मी तुला चहा पाहतो म्हणलं तसं करा. गेलो चहावर घेतला नीट वागायचं असं करायचं नसतं. तत्वज्ञान सांगायला लागलो. म्हणजे तू मात्र पैसे द्यायचे नाही चहाचे पैसे तुम्ही द्या की महाराज. मी कुठं काय बोललो. तिथं गल्ल्यावर गेलो तर पाकिट कुठं आहे. पाकिटच नाही. आता काय करावं. तो म्हणला द्या खिशात हात घालतो पाकिटच नाही. मग त्याला म्हणला अरे तुझा माझा विषय पाकिटवर चाललाय. पाकिट मारायचा विषय चाललाय माझंच पाकिट मारलं म्हणलं गमाला आहे. म्हणलं हे घ्या. मी पाकिट बघतो तर माझंच पाकिट. म्हणलं कधी मारलं मला कळलं नाही. कसं काय शक्य झालं. तर तो म्हणला माझ्या गुरुची कृपा. अशी गुरु भेटल्यावर कसं व्हायचं जेव्हा. तो म्हणतो माझ्या गुरुची कृपा आहे काळजी करू नका. मग गंमत अशी झाली फोटो तर काढला होता दोघांचा सेल्फी काढला. मी काय आयडिया केली माहितीये का. बरोबर फोटो मधून कापला माझा काढून टाकला. त्याचा फोटो मोठा त्याचा फोटो असा मोठा केला. सगळ्या महाराष्ट्राच्या पोलीस स्टेशनला पाठवला. पाकिट मारापासून सावधान. सगळ्या एसटी स्टँडवर पोलीस स्टेशनला बोर्ड लागले. तेव्हा माझा फोन येतोय की साहेब तुम्ही मला धोका दिला. काय झालं अहो सगळ्या पोलीस स्टेशनला सगळ्या एसटी स्टँडवर माझे फोटो माझा धंदा बंद पडला. म्हटलं तथा तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे कसं आहे की माणूस एकदा सुधारायच्या याच्यात पडला की 100% कुणीतरी सुरुवात करायला पाहिजे. सुरुवात करा चांगली सुरुवात करा. एकदा सुरुवात झाली की 100% जीवनाला आकार मिळतो. म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज मोगरा बोलला मोगरा बोलला मोगरा बोलला मोगरा बोलला मोगरा बोलला मोगरा. एक नियम आहे खरोखर अध्यात्मिकता जोपासायची असेल तर प्रत्येकाने गुरु केला पाहिजे. ज्याला गुरु नाही त्याचं जीवनच गुरासारखं आहे. गुरामध्ये त्याच्यामध्ये ते मात्र फरक नाही. म्हणून पहिल्यांदा गुरु केला पाहिजे. गुरुचा कान मंत्र घेतला पाहिजे. गुरुचा कान मंत्र एकदा घेतला की जीवनाचं सार्थक झालं. पंढरपूरला गेल्यानंतर बघा त्या चंद्रभागेमध्ये स्नान करत असताना एकमेकाला दर्शन घेतात. वासुदेवाला दान करतात. कुंडलिकाचं दर्शन घेतात. नामदेवबारीचं दर्शन घेतात. आणि मिळालं तर मुखाचं कळसाचं किंवा चरणाचं मस्तक नतमस्तक होऊन असे निघतात. तेव्हा किती मस्त वाटतं. असं ब्रह्मादिकांना सुद्धा प्रश्न पडला काय हे भाग्यवान आहे. आस करीती ब्रह्मादिक आस करीती ब्रह्मादिक देखून वाळवंटीचे सुख धन्य धन्य म्हणती मृत्यू लोक भाग्याचा कैसा. इतके भाग्यवान आहोत याची सार्थकता एकदा कळली की जीवन सुखकर झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून पहिल्यांदा गुरु करा. गुरुचा कान मंत्र घ्या. ज्ञानेश्वर माऊली स्पष्टपणे सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये मदर हृदयी सद्गुरु मदर हृदयी सद्गुरु जेणे तारिलो मी हा संसार गुरु म्हणवोनी विशेष अत्यादरू विवेका. गुरुविना अनुभव कैसा कळे गुरुविना अनुभव कैसा कळे गुरुविना अनुभव कैसा कळे. भाव बळिया कळे रविना कळे यरविना कळे भाव बळिया कळे यरविना कळे. अनुभव कैसा कळे अनुभव कैसा गुरुविना अनुभव कैसा कळे. सद्गुरु सारे
पांचालिका कोण करी राजयाची कांता काय बीज मागे. म्हणून जीवनामध्ये एक गुरु करा. सत्कारणी जीवन सत्कारणी लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ह्याच्यात त्याचा वाद लाव, गंमत कर, जमणार नाही. बघा एकच काम करायला पाहिजे. आमच्या भगिनी ना मुद्दाम सांगतो, सासू सुनानी कमीत कमी 2-3 महिन्यातून एकदा भांडावं. सासू सुनानी 2-3 महिन्यातून एकदा भांडावं, त्याशिवाय सुनेला प्रपंचाची अक्कल येत नाही. लोक म्हणतात जरा सासूनी सुनाला लेकीसारखं वागवावं, सुनानी सासूला आईसारखं वागवावं, सगळं ठीक आहे. पण जरा थोडं वाकडं बोलल्याशिवाय प्रपंचाची अक्कल येत नाही. कारण हिला 40 वर्ष झाली, ती आत्ताच आहे. खरंय. हा फरक. मग गंमत अशी आहे की निसर्गाने देऊन टाकलेला आहे सासू सून, 2 अक्षर. सासू म्हणजे काय, त्याचा लॉंग फॉर्म काय माहितीये ना? सासू म्हणजे सारख्या सूचना. सासू म्हणजे काय? सारख्या सूचना. आणि सून सूचना नको, सूचना नको. हे सारख्या सूचना नको एकत्र झालं किंवा दन्ना दिली होती. ही भांडणं पेटली, जो उमऱ्याच्या पलीकडे गेली, भांडणं उमऱ्याच्या पलीकडे गेली, मग इंडियन पिनल कोड कलम 498, खाणं पिणं झोपणं मुक्काम जेवणं सगळं आमच्याकडे फुकट. या संधीचा कोणाला फायदा घ्यायचा असेल तर मला फोन करा, सगळी सेवा आम्ही फुकट करू, काळजी करू नका. त्यासाठी अशा वेळेस उंबऱ्याच्या बाहेर जाईल असं वागायचं नाही. उंबऱ्याच्या बाहेर जाईल असं वागायचं नाही. पण नवरा बायकोनी सुद्धा 3 महिन्यातून एकदा भांडायचं. नवरा बायकोनी 3 महिन्यातून एकदा भांडायचंच. पण कसं? मुसळ घेऊन, काठी घेऊन, लाथा बुक्क्या घालून नव्हे. आपल्याकडे पद्धत आहे मारायचं, ही पद्धत नाही. भांडायचं, पण कसं? भांडायला पण मजा यायला पाहिजे, प्रेमाला धार लागली पाहिजे. कसं भांडायचं शिकून टाकतो, शिका. आता नवीन आमच्या बऱ्याच आमच्या भगिनी जरा वयस्कर झाल्यामुळे भांडून बसलेले आहेत. आता नवीन आमच्या सुनांना सांगतो की नवऱ्याशी कसं भांडायचं. आयडिया बघा. दोघं नवरा बायको भांडले, इतकं भांडले की तोंडामध्ये एक शिवी नाही, अजिबात मारहाण नाही, पण भांडले. कसे भांडले माहितीये का? 5 दिवस भांडले. 5 दिवसांनी वाद संपला. पण एक प्रश्न निर्माण झाला. 5 दिवसानंतर भांडणं मिटल्यानंतर एक प्रश्न निर्माण झाला. काय? अगोदर कोण बोलायचं? एक मोठा प्रश्न निर्माण झाला. अगोदर कोण बोलायचं? आणि गंमत अशी झाली, पोराला सांग तुझ्या आईला हे आणायला सांग, त्या आईने सांग तुझ्या बापाला ते आणायला सांग. पोरं झाली पोस्टमन. पोरं काय झाली? पोस्टमन झाली. म्हणल्यानंतर ऐकायचं, सांगायचं, का बसायचं. 7व्या दिवशी गंमत अशी झाली की रात्री 12 वाजता साहेबाचा फोन आला की पहाटे 5 वाजता लवकर या, आपल्याला मिटिंगला जायचंय. आता पोरं तर झोपलेली, बायकोला बोलायचं कसं? डबा कर म्हणून. तिने पोराच्या दप्तर मधली पाटी पेन्सिल काढली, लिहिलं पहाटेचे 5 वाजता जाणे असल्याने डबा करावा. आणि स्वयंपाकखोलीमध्ये डबा ठेवून टाकला. आणि ही माऊली आली, बघती ती वाचती तर काय? पहाटे 5 वाजता जाणे असल्याने डबा करावा. म्हणजे ठीक आहे. ही बरोबर 4:30-4:45 ला उठली, पाटी उलटी केली, तिथली पेन्सिल घेतली आणि लिहिलं पहाटेचे 5 वाजलेत उठा. ते काय घंटी आहे का घड्याळ आहे का गजर आहे? हे असं थोबाड करून झोपलं होतं. तिथे नेऊन ती पाठी लावली. पाठी लावते, चुळबुळ करायचं, पुन्हा झोपायचं, चुळबुळ करायचं, पुन्हा झोपायचं. तर तिने अचानक डोळ्यात चोळले, पाठीवर बघतो तर लिहिलं होतं पहाटेचे 5 वाजलेत उठा. अरे बापरे, म्हणजे मी लिहिलं, तू पण लिहिलं काय? म्हणला मी बोलणार तिथे पायथ्याला झोपी होती, मी तर अजिबात बोलतो. हे उठून अंथरुणात बसलं, डोळे चोळून घड्याळाकडे बघतो तो 7 वाजले. जसं 7 वाजल्याला बघितलं की खवळलं ना, हे मूर्खा काय नाही उठवलं. बायको हळूच जवळ आली. एवढी झक रात्रीच मारली असती तर. हे उठलं झटकन, जास्त बोललो का मला पाया आपटत बाथरूम मध्ये गेलं. गरम पाण्याची बादली लाताडली, गरम पाण्याची बादली टाकून दिली, बॅरल मधल्या गार पाण्याने आंघोळ केली. आणि बायकोने असं टावेल झटकत असं
गुपचूप द्यावा का नाही. ती टावेल देता देता नवऱ्याला म्हणते रागवल्यावर सुंदर दिसता. परत चिडला म्हणजे थोवार पडून म्हणजे एकदम उशीर झाला 7 वाजले लवकर पटकन बाहेर आला. चोळता चोळता नवऱ्याच्या कानाजवळ गेली. काय म्हटली माहिती आहे का? अगोदर कोण बोललं असं म्हणलं. परत हा चिडला म्हटलं तुझा बघा जास्त छानपणा करू नको. एक तर उठवलं नाही मी लिहिलं तू लिहून ठेवलं. परत मला अशी विचारता म्हणजे थोबाड पडेल. परत कानाजवळ गेली. हे बघा तुम्ही लिहिलं मी लिहिलं दोघांचं समाप्त झालं. पण तुम्ही झोपल्यानंतर साहेबाचा फोन आला होता आजची मीटिंग कॅन्सल आहे. काय 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 मीटिंग रद्द झाल्याचा फोन रात्री 1 वाजता आलता. मी बी गंमत केली म्हणजे असं काय मीटिंग कॅन्सल हो म्हणले मी कॅन्सल आहे म्हणले. वा वा माझं पिल्लू जोरात आहे ना काय ह्याला वाद म्हणतात त्याला भांडणं म्हणतात. मुसळाने मारून थोबाड फोडून कधी होत नाही. आम्ही बघितलं पोलीस स्टेशनला आलेल्या आमच्या भगिनी रक्त काढत यायच्या पोलीस स्टेशनला. मी विचारलं म्हणलं ताई काय झालं काय सांगू म्हणले माझ्या नवऱ्याने मारलं. म्हणले का जरा भाजीत मीठ कमी होतं. हे असं वागणं नव्हे. कारण संप्रदायामध्ये यासाठीच गाथा वाचणं ज्ञानेश्वरीचं स्मरण करणं आणि संतांच्या चरणी नतमस्तक होणं हे जर केलं तर जीवन सुखी समृद्ध झाल्याशिवाय राहत नाही. फक्त एवढंच की आकार द्या या आयुष्याला आकार द्या. वयाचा विचार करू नका. एक दिवस नक्की जायचं आहे. एकदा का तुम्ही सुरुवात केली तुझ्या कुटुंबामध्ये एक चांगलं रोप लावलं हे रोप इतकं सुंदर टिकल की तुझ्या कुटुंब सगळ्या रोपाचं संपूर्ण समाधान मानेल. म्हणून महाराज म्हणतात पुढच्या चरणामध्ये मनाची मनी गुभिला तेला मनाची मनी गुभिला आई राजा कोणाच्या अंगात आलं नाही चोपदाराच्या अंगात आलं. देवीच्या जडे नतमस्तक व्हायचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आई वडिलांची सेवा करायची. आई वडिलांच्या चरणी नतमस्तक व्हायचं. सासू सासऱ्यांची सेवा करायची. आई वडिलांची सेवा करायची. जीवनाला आकार मिळण्याशिवाय राहणार नाही. त्रिकलाबंदी सत्ते औबार
तुळजाभवानीची खोंड आहे. तुळजापूर तालुका काय साधं काम नाहीये, सगळ्या भारतामध्ये प्रसिद्ध आहे. तुळजापूरून आलो की आलो असं म्हणलं आई देवी असं म्हणतात. सुंदर अशा पद्धतीचं काम आणि खरोखर एक हुरूप येतो. कीर्तन सप्त्यामध्ये अशा पद्धतीने माझा घरचा कार्यक्रम म्हणून असं करणं योग्य आहे. जाता जाता फक्त विनंती करण्यासाठी मी विभा येता कीर्तनरूपी सेवेच्या माध्यमातून जे काय सांगितलं असेल ते अवश्य त्याचं अनुकरण करा. एक शेवटची गोष्ट तुम्हाला सांगतो. इथं बरेच तरुण मंडळी आहे, वयस्कर मंडळी पण आहे. मी माझ्या वयस्कर मंडळींना विनंती करून सांगतो, हात जोडून विनंती करतो की कसल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही मुलाच्या नावावर प्रॉपर्टी करू नका. कसल्याही परिस्थितीमध्ये मुलाच्या नावावर प्रॉपर्टी करू नका. जोपर्यंत प्रॉपर्टी तुमच्या नावावर आहे तोपर्यंत तुम्हाला गरम चहा गरम पोहे येणार. ज्या दिवशी तुमच्या नावावरची प्रॉपर्टी त्या मुलांच्या नावावर चढेल त्या दिवशी तुमचा मुक्काम म्हशीच्या गोट्यात. हे लक्षात ठेवा. अनुभवाचे बोल सांगतो. सगळे तक्रार घेऊन वैतागलो. जर काय झालं असेल, समजा चुकून दिला असेल, मुलं सांभाळत नसतील, जर का चुकून मुलांच्या नावानं प्रॉपर्टी केली असेल, मुलं जर काय सांभाळत नसतील, म्हशीचा गोटा दाखवत असतील, तर त्यांनी माझी अवश्य भेट घ्या. माझा फोन नंबर घ्या. 8 दिवसामध्ये एकही रुपया खर्च न करता ती संपूर्ण प्रॉपर्टी पुन्हा तुमच्या नावावर करायची व्यवस्था लोक न्यायालयात आहे. त्यांची कशी वाट लावायची ते बघतो. आणि गंमत सांगतो, महाराष्ट्र शासनाने एक कायदा केलाय. महाराष्ट्र शासनाने एक कायदा केलाय 2005 साली. त्या कायद्याचं नाव आहे सिनियर सिटीजन ऍक्ट, ज्येष्ठ नागरिकांचा कायदा. आम्ही एक उपक्रम चालू केला. तुम्हाला वळसंग गाव माहिती आहे का? वळसंग, हा, वळसंगच्या बाजूला आमचं एक मठ आहे. एक आहे मुंबई पुणे मुंबई गोवा हायवेवर एक आहे आणि तो वळसंगला एक आहे, श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ. मी मुद्दाम आव्हान करतो तुम्हाला. आम्ही काय करतोय की जी मुलं आईबापाला सांभाळत नाहीत, जी मुलं आईबापाला सांभाळत नाहीत, ती मुलं मी जेलमध्ये घालतो. त्यांचे आई वडील नेऊन सांभाळतो. तुमच्या ओळखीचे पालखीचे शेजारचे पाजारचे नात्यातल्या गावातले कोण असतील तर फक्त त्याचा नाव पत्ता कळवा, त्याची वाट लागतो. तुमचं नाव अजिबात उघड करत नाही, त्याची अशी वाट लावतो की कसं गंमत होती बघा. तर त्यासाठी आई वडिलांची सेवा करा. त्यांना वृद्धाश्रम दाखवू नका. आई वडील हाडाचं काढं करून तुम्हाला लहानाचं मोठं केलं, त्याची सेवा करा. त्या देवाला नाही गेलं तर चालेल, तीर्थयात्रेत नाही गेलं तरी चालेल, पूजापाठ केलं, अगरबत्ती नाही लावली तरी चालेल, परंतु आई वडिलांची सेवा नतमस्तक होऊन करा. काही कमी पडणार नाही. नाही तर थकले भागलेले आई वडील तुम्हाला मला समाजाला प्रश्न विचारतील. काय माहितीये? म्हातारपण हे आल्यावरती, म्हातारपण हे आल्यावरती अशी ही किमया झाली. पंख फुटल्यावर सारी पाकर बुरबन उडून गेली. पंख फुटल्यावर सारी पाकर बुरबन उडून गेली. काय केलो आम्ही बाप, झालो पोरांचे मायबाप. आमच्यात या कर्माचा आम्हा येतो या संताप. चंद्रा परिषद जिंकून एकच दुनिया झाली. पंख फुटल्यावर सारी पाकर बुरबन उडून गेली. पंख फुटल्यावर सारी पाकर बुरबन उडून गेली. कुणी साहेब झाला मोठा, कमवितोय भलत्या नोटा. वेळेवर अन्न मिळेना त्या आई बाबाच्या पोटा. पोट भरल्या आई बाबानी वृद्धाश्रम गाठली. पंख फुटल्यावर कुठवे
काही करा, आई वडिलांची सेवा करा. नाही फक्त फोन नंबर द्या, मी कशी वाट लावतो काळजीच करू. मी नांदेडला कीर्तनाला गेलो, एवढं बोलल्यानंतर एक नवरा बायको काठी टेकत माझ्याकडे येऊन थांबले. मला विचारलं, महाराज फार छान सांगितलं, माझे तिन्ही सुना तिन्ही मुलं इथं आलेले आहेत, आमचं 2 वेळचं जेवायचं अवघड झालं. मी पटकन त्यांना सांगितलं, त्या तिन्ही सुनांना बोलवलं, तिन्ही मुलांना बोलवलं. मी फक्त एवढंच बोललो त्यांना की फक्त ह्या मुलांच्या विरुद्ध माझ्याकडे तक्रार द्या, मी काय करतो बघा. असं म्हटल्यावर ते दोघं नवरा बायको रडायला लागले की साहेब आम्हाला फक्त जेवायला देत नाही म्हणून माझ्या मुलांना जेलमध्ये टाकू नका हो. माझी लहान बाळ आहे, लहानाचं मोठं केलंय मी, माझ्या बाळाला धक्का लावू नका. आम्ही उपाशी मरतो पण माझ्या बाळाला धक्का लावू. रडायला लागले तिघं. हे बघा म्हणलं 1 महिन्याची मुदत देतो, 1 महिन्याची मुदत देतो. 1 महिन्यानंतर तंटामुक्त अध्यक्षाला किंवा सरपंचाला फोन करतो, तेव्हा मला सांगा. तर 1 महिन्याने मी फोन केला, सरपंचाला सांगितलं, म्हटलं जाऊन त्या आजोबाला फोन द्या, 1 महिन्याने काय परिस्थिती आहे बघू द्या. तो पळत गेला, फोन दिला. ते आजोबा काय म्हटले माहितीये का, की साहेब तुमच्या मुलाबाळांना पुण्य लागू द्या म्हणले, तुम्ही गेल्यापासून म्हणलं रोज गरम गरम चहा, गरम गरम सगळे भाकरी, सगळं जेवण मस्त चाललंय म्हणले, मस्त चाललं, व्यवस्थित झालं म्हणले. मला असं कसं काय झालं. आमच्या सुनांना वाटलं आमचे नवरे जेलमध्ये गेल्यावर आम्ही जायचं कुठं. ही परिस्थिती या समाजामध्ये वाढत चाललेली आहे. त्यासाठी आई वडिलांची सेवा, सासू सासऱ्यांची सेवा आई वडिलांप्रमाणे करा, तरच आई वडिलांच्या आशीर्वाद तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. अन्यथा या जीवन जगण्यामध्ये काय अर्थ नाही. कारण तुम्ही सुद्धा कधी म्हातारे होणार आहात. एक दिवस तुम्हाला त्या घटनेला तोंड द्यावं लागणार आहे. म्हणून आई वडिलांच्या अंतःकरणापासून सेवा करा आणि जीवन सुखी समृद्ध करा. हेच एक रोप तुमच्या दारामध्ये लावा, तुमच्या घरामध्ये लावा, तुमच्या कुटुंबामध्ये लावा. मग माऊली ज्ञानेश्वर महाराज वेगळ्या अर्थाने सांगतात, इवल ऐसे रोप लावी, त्याचा वेल गेला गगनावर, मोगरा फुलला मोगरा, फुले वेचिताची बहरू कळी असे, मोगरा फुलला मोगरा फुलला, मनाची या बाप रखुमा देवी बरू विठ्ठली. एवढी जरी सार्थकता केली, खरं आपलं जीवन सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा मोगरा फुलल्यासारखा फुलल्याशिवाय राहणार नाही. एवढीच कळकळीची विनंती करतो. आजच्या कीर्तन रूपी सेवेला सर्व खोंडांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीची साथ दिली. हे अतिशय तरुण बालवयामध्ये सुंदर, बघा ते कातड्याचं पांघरलेले जे काय आहे ना, गव्हाचं पीठ लावलेलं, ते कसं बोलतंय बघा, कडकड कडकड कडकड. हे साधं काम नाहीये, त्याला बोलायला लावणं एवढं, आणि एवढ्या छोट्या वयामध्ये. हे भारताचं खरोखर शान आहे. आणि ह्या वयाची मुलं आज नाचतायत, किती सुंदर नाचतात, किती सुंदर अशा पद्धती करतात. आणि शहरी भागामध्ये जाऊन बघा, हीच एवढ्याच वयाची मुलं आज बारमध्ये दिसतात, एवढ्याच वयाची मुलं धाब्यावर दिसतात. एका 16 वर्षाच्या मुलांनी 3.5 कोटीची गाडी चालून 2-4 लोकांना मारून टाकलं. वय किती, 16 वर्ष. या लहान लहान मुलांनी किती सुंदर अशा पद्धती संस्कार रुचवले, पचवले. म्हणून त्यांचा उद्धार असाच होईल. म्हणून आजच्या कीर्तनरूपी सेवेमध्ये जे काही सांगितलं तर लक्षात ठेवा. मी पांडुरंगाच्या जिने प्रार्थना करतो, तुम्हाला सगळ्यांना 100 वर्ष आयुष्य मिळू दे, सगळ्यांना 100 वर्ष आयुष्य मिळू दे. आणि त्या 100व्या वाढदिवसाच्या दिवशी माझं कीर्तन ठेवा. सगळंच. तर इवलेसे रोप लावी द्वारे, हे द्वार रोप जर लावलं 100% त्याचा मोगरा फुलल्याशिवाय राहत नाही. एवढं जरी सार्थकता मनामध्ये ठेवली तर जीवन सुखी समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर.